नागपुर के हुड़केश्वर थाना क्षेत्र में पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपी श्याम कुमार साहू के घर पर छापा मारकर करीब 75,600 रुपए मूल्य का सुगंधित तंबाकू बरामद किया। इसके बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। मामले की आगे की जांच के दौरान मिली एक और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने शिवाजीनगर निवासी आरोपी स्वप्निल गोड के घर पर भी छापा मारा, जहां से 10,000 रुपए मूल्य का सुगंधित तंबाकू को जब्त किया। पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और मामले में आगे की कार्रवाई जारी है। आमच्या इथे गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही एक रेड केली, ज्याच्या राजेंद्र प्रसाद रामकुमार शाहू यांच्या घरी राहणार हुडकेश्वर रोड, पवार नगर, हनुमान नगर इथे माहिती मिळाली की सुगंधित तंबाखू आहे म्हणून। तर त्यांच्या घरी आपल्याला एकूण 75,960 रुपयाचा आपल्याला सुगंधित तंबाखू मिळून आला। अशा याच्यावरून आपण आरोपीस अटक केलेली आहे आणि फिर्यादी पोलीस इन्स्पेक्टर शीतल देशपांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी अटकेत आहे, पुढील कारवाई चालू आहे। सेम तसेच दुसरी पण आपण सुगंधित तंबाखूची कालच रेड केलेली आहे। आरोपी स्वप्नील चरणदास भोंड, राणा शिवांगी नगर, हुडकेश्वर रोड याच्याकडे पण आपल्याला एकूण 18 किलो 9,000 रुपये किमतीचा आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। 20 किलो वजन, 10,000 रुपयाचा साठा, असं सगळं जप्त केलेल्या वस्तू वगैरे मिळून 10,000 रुपयाचा आपण तिथे हे केलेलं आहे। आरोपी स्वप्नील चरणदास भोंड अटकेत आहे आणि तपास चालू आहे। ही सुद्धा कारवाई API रामटेके, हेड कॉन्स्टेबल बजरंग, सतीश मानके, गौरव गजबिये यांनी मिळून केलेली आहे। आणि एक तर 75,000चा मिळून आलेला आहे, एक आणि एक 10,000 रुपयाचा आलेला आहे। म्हणजे असे दोन्ही मिळून 75,960 रुपयाचा आणि तो 10,000चा, असा 85,960 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे।